प्रिय लोकांनो, तुम्ही कसे आहात? तुम्ही ठीक आहात ना? तू आनंदी आहेस का? मी आनंदी राहण्याचा प्रयत्न करतोय. आनंदी राहता येत नाही का येत नाही असं तुम्हाला वाटतं का? दे काहीही उत्तर देणार नाहीत असं म्हणतायत. प्रार्थना करू पाहतोय, काहीही उत्तर मिळत नाही. देवा, तू मला विसरल्यासारखं वाटतं. तुझा चेहरा लपवला गेलाय. तुझं प्रसन्नता जाणवू शकत नाही. तुझा चेहरा माझ्यासाठी लपवला गेल्यासारखा वाटतो. देवाला माझ्यावर राग आहे का असं वाटतं का तुम्हाला? कधी कधी तो रागावेल का माहित आहे? तो आपला आहे. वडीलच आहेत ना, ऐकत नाहीत अशा मुलावर वडिलांना राग येतो का माहिती? मी सांगितलं तू केलं नाही. ओ बाबांशी बोलू नकोस असं म्हणतात ना, ते तसंच येतो, कारण तो आपल्याला मुलांसारखं प्रेम करतो नाही का? बघा, वेद पुस्तकात यशाया 5:4-8 अध्याय 54 वचन 8. मी थोड्या वेळापुरता तुझ्यापासून लपून बसलो, पर मी तुझ्यावर अखंड कृपा करून तुझे दुःख हलके करी. प्रभू म्हणाला, आम्हाला त्याचे तोंड दाखवा. त्याने मला तसं वाटायला लाव. तू तिथे आहेस का? मी सोलत आहे. कधी कधी तुम्ही कितीही प्रार्थना केली तरी त्याची उपस्थिती जाणवू शकत नाही. तो आपला चेहरा लपवतो. तो शाश्वत कृपेने अवतरे जेव्हा आपण आपल्या चुका करतो. सुधारण्यासाठी तो आपला चेहरा लपवतो. एक मूल नीट अभ्यास करत नाही, गुण मिळवत नाही, वाईट मित्रांसोबत फिरत आहे. वडील सांगतात, बोलू नकोस, ये, आणि मी सांगतोय ते ऐक. नीट अभ्यास करत नाहीस, तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत असे म्हणू नका. बघा, जरी ते बोलत असले तरी तो चेहरा वळगून निघून जातो. त्यामुळे वडिलांना मुलावर प्रेम नाही, अर्थ नाही. प्रेमामुळेच तो चेहरा लपवतो. कदाचित यामुळे त्याला सुधारायला हवं असं सांगून एकदा एका सभेत मी प्रवचन द्यायला हवं होतं. तेव्हा प्रभूच्या चरणांवर सकाळी उपवासासह प्रार्थना करणे माझी सवय आहे. मी थांबून सकाळपासून प्रार्थना करतो. नंतर प्रार्थना केली तर 1 तास झाला, 2 तास झाले, पण प्रभूचे मुख माझ्या दृष्टीस पडले नाही. म्हणजेच आत्म्यात त्यांचे दर्शन घेता आले नाही, त्यांचा आवाज ऐकता अशक्य. आज मी कोणती बातमी देऊ? सभे काय बोलावे? प्रभूचे मुख माझ्यासाठी तसेच लपलेले होते. यांच्या प्रसन्नतेचा अनुभव घेता आला नाही. मग मी प्रभूची स्तुती करून गाणी गाऊ पाहतो, प्रार्थना करून पाहतो, गुडघ्यावर उभा राहतो. 2 तास झाले, त्यांचे मुख माझ्यासाठी लपलेलेच राहिले. त्यामुळे माझ्या आत गोंधळ झाला. मग मी आतून तुटलो आहे आणि प्रभू, तू माझा आहेस. मी तुझ्यापासून माझे तोंड लपवले. आज कसे प्रवचन देऊ शके? तुम्ही येऊन संदेश दिल्याशिवाय मी तुम्ही उपदेश करू शकता तुम्ही म्हणाला नाही. मी आता तुमच्याशी कसे बोलू शकतो? आनंद मी अनुभवू शकत नाही. प्रभू, जर काही चूक असेल तर मला सांगा, मी ते सुधारतो असे प्रार्थना करताच त्यांनी सांगितले. मुला, तुझ्या अंतःकरणाच्या गाभ्यात एक कडवटपणा आहे बघ असे त्यांनी सांगितले. अंतःकरणाच्या गाभ्यात कडवटपणा एका व्यक्तीबद्दल आहे. हा कडवटपणा अंतःकरणात ठेवून प्रार्थना केली तर मी तुला कसा दर्शन देऊन बोलून उत्तर देऊ शकतो? तुझा पाप तो कडवटपणा आहे जो अंतःकरणात आला आहे. हे माझा चेहरा लपवते, त्यामुळे मी माझा चेहरा लपवला. जा, मग मी काय करावे प्रभू? तो कडवटपणा बाहेर यायला हवा. जाऊन संबंधित व्यक्तीकडे माफी मागून परत ये. तुझ्या दुःख आणि वेदना कडवटपणा धरून ठेवला तर मी तुझ्याशी कसे बोलू आणि तुला कसे वापरू शकतो? मग ठीक आहे प्रभू, तू नम्र हो. मी जाऊन माफी मागतो. माफी मागून परत येताच प्रभू बोलायला लागले, आज ही बातमी सांग. आणखी कोणत्या प्रकारचे लोक येतील ते तुमच्यासाठी असे प्रार्थना कर. मी येऊन चमत्कार करीन. आनंदाने सांगून गेले तसेच. मग काय झाले? प्रभूचा चेहरा का
परमेश्वर आपल्या अनेक वेळा लपवतो. चेहरा लपवून बोलत नाही, लगेच आपण ते सोडून देतो आणि मग बायबल वाचतो नाही, प्रार्थना करतो नाही, प्रभू मला विसरले आहेत असे म्हणत पुढे आम्ही जात आहोत. तुम्ही परमेश्वराच्या सान्निध्यात जा आणि स्वतःसारखे व्हा. सुधारण्यासाठी समर्पित करायला हवे का? प्रभूचा चेहरा लपवला जातो का? प्रार्थनेला उत्तर मिळत नाही, मग प्रभूंना माझ्याबद्दल काही दुःख आहे, मला सुधारायची गोष्ट आहे, ते सुधारण्यासाठी समर्पित व्हा. ते सोडून तुम्ही प्रभूंपासून दूर जाऊन विनाशाकडे जाऊ नका. सैतान नेहमी पाहत असतो, तुम्ही असे दूर गेला तर तुम्हाला पकडून ठेवेल, हळूहळू तुम्हाला सोडू बाहेर काढून जीवन नष्ट करेल. त्यामुळे क्षणभरच त्याचे मुख लपवेल, पण शाश्वत कृपेने आपल्यावर दया करेल. त्यामुळे आपल्याजवळ बोलू शकत नाहीत, ते आपल्याला जागृत करून सुधारून आपल्याशी बोलूच इच्छितात. आपल्या पापामुळे त्यांचे मुख लपवले जाते आणि बोलताही येत नाही. दुःखी होतात. माहित आहे का, कधी मन परत येईल, कधी परती येण्याची ते वाट पाहती. आज विचार करा, कुठेतरी देवाला दुःखी केले आहे, कुठेतरी परमेश्वराचे नाव तुमच्यामुळे कलंकित झाले आहे, कुठेतरी एका गोष्टीत चूक करून त्यांचे मुख तुमच्यासाठी लपवणे जाण्यासाठी तुम्ही कारणीभूत झाला आहात. त्यामुळे त्यांनी लपवले, पण तुम्हाला खाली आणण्यासाठी वाट पाहत आहे, माफ करण्यासाठी, तुम्हाला सुधारण्यासाठी, तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी पाहत आहे. परमेश्वरच मला माफ करा, मी चूक केली आहे, तुम्हाला दुःखी केले आहे, तुमचे फक्त माझ्यासाठी लपवू नका. तुम्ही बोलले नाहीत तर मी जगू शकत नाही. मला माफ करा आणि सुधारण्यासाठी एक शब्द बोला. ते वाट पाहत आहे. तुम्हाला लगेच उचलतील, तुम्हाला धुवून स्वच्छ करतील आणि त्यांना मिठी मारतील. तेच त्या पापाला बदलू शकतात. ते बदलून सुधारतील आणि आपल्याला स्वीकारतील. अनंत कृपेप्रमाणे तुझ्याकडे येईन असे प्रभू म्हणाले. मला माफ करा, माझ्या चुका आणि त्रुटी माफ करा. तुम्हाला दुःखी करण्यासाठी, वेदना देण्यासाठी केलेल्या गोष्टी माफ करा. तुमचे मुख फक्त मला लपवू नका. अनंत कृपेप्रमाणे येईल असे तुम्ही म्हणाला. माझ्यावर दया करा, मी स्वतःला समर्पित करतो. येशूच्या नावाने आमेन, आमेन.